ऋतू बदलला किंवा तापमानात अचानक बदल झाले की ताप हा येतोच. त्यामध्ये अंगदुखी, सर्दी, खोकलाही होतो. हा ताप म्हणजेच इन्फ्लुएन्झा आजार. सध्या मुंबईमध्ये या आजाराचे बरेच रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे या आजाराची नेमकी काय लक्षणे आहेत आणि त्यावर कोणत्या गोष्टींवर सतर्कता बाळगली पाहिजे हे जाणून घेऊयात. नमस्कार, मी डॉक्टर कुशल बांगर, कन्सल्टंट फिजिशियन, डायबेटॉलॉजिस्ट अँड इंटेन्सिव्हिस्ट. हिवाळा म्हणजे थंडी यातील होणारे आजार या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत. कॉमन कफ अँड कोल्ड म्हणजे सर्दी खोकला होणे ही एक खूप कॉमन गोष्ट आहे. या सर्दी खोकला होण्याचे भरपूर काही कारण आहेत. त्यामधील इन्फ्लुएन्झा हा एक व्हायरस किंवा विषाणू आहे ज्याने सर्दी खोकला खूप कॉमनली होतो. याची लक्षणं सौम्य ते गंभीर स्वरूपापर्यंत असतात. सौम्य म्हणजे सर्दी, खोकला, ताप येणे, घसा दुखणे किंवा अंग दुखणे हे असतात. गंभीर यांच्यामध्ये खूप सिव्हिअर हेडेक होणे म्हणजे डोकं दुखणे, पाठ दुखणे, अंग परत जास्त दुखणे, कंटिन्युअस ताप येणे, जुलाब होणे आणि मळमळ आणि उलटी होणे हे सगळे लक्षणं असू शकतात. जेव्हा हे सौम्य स्वरूपाचा असतो त्यावेळेस आपण आपले घरगुती उपाय वापरून यावरती मात करण्यास मदत करू शकतो. घरगुती उपाय म्हणजे होम रेमेडीज. ह्याच्यामध्ये घरी आपण गरम पाण्याची वाफ घेणे, मिठा पाण्याच्या गुळण्या करणे, भरपूर पाण्याचा इंटेक ठेवणे म्हणजे वॉटर इंटेक चांगला ठेवणे, फ्रेश फ्रुट्स यांचा समावेश ठेवणे, संत्री, मोसंबी, लिंबू या सर्व फळांचा समावेश ठेवणे, ताज्या भाज्या घेणे, घरचे गरम व ताजे जेवण करणे या गोष्टी आपण वापरू शकतो. दररोज 15 ते 20 मिनिटं व्यायाम करणे. जी लोक घराबाहेर जाऊ शकतात त्यांनी ओपन स्पेस गार्डनमध्ये एक 15 ते 20 मिनिटं कार्डिओ एक्सरसाइज म्हणजे थोडीशी जॉगिंग, रनिंग, स्किपिंग असे व्यायाम करणे किंवा योगासन याही गोष्टी करू शकतात. वयस्कर लोकांनी, जी लोक घराबाहेर पडू शकत नाही थंडीमुळे किंवा ज्यांना बाहेर जाणं शक्य नाही ते लोक घरामध्ये एक 15 मिनिटं शतपावली करणे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे योगासने जसे प्राणायाम, कपालभाती या सर्व गोष्टी करू शकतात, ज्याने की त्यांच्या लंग्स म्हणजे फुफ्फुस हे स्ट्रॉंग राहतात आणि त्यांची इम्युनिटी चांगली राहते. गर्दीचे ठिकाण जाण्यास टाळणे, पण जर का तिथे जावं लागले तर मास्कचा वापर करणे. सर्वात महत्वाची गोष्ट सेफ डिस्टन्स ठेवणे आणि हँड हायजीन ही गोष्ट कधी विसरू नये. हँड हायजीनसाठी सॅनिटायझरचा वापर वारंवार करावे. सर्वात महत्वाची गोष्ट आहे वॅक्सिनेशन म्हणजे लसीकरण. आज इन्फ्लुएन्झाच्या अगेन्स्ट आपल्याकडे लसीकरण उपलब्ध आहे. जी लोक ज्यांची इम्युनिटी कमी आहे जसे डायबिटीज, ज्यांना बीपीचा त्रास आहे, किडनीचा त्रास आहे, हृदयविकार आहे किंवा कॅन्सरचे रुग्ण किंवा गर्भवती स्त्रिया या सर्वांसाठी लसीकरण उपलब्ध आहे. आपल्या डॉक्टरांशी कन्सल्ट करून त्या लसीकरणाचे डोसेस त्याप्रमाणे घेणे. काय गोष्टी टाळायच्या आहेत? सर्वात महत्वाचं, गरज नसल्यास किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठल्याही गोळ्या घेऊ नये. पेन किलर्स किंवा अँटीबायोटिक्स यांचा वापर करू नये. इन्फ्लुएन्झा हा एक व्हायरस आहे, यामध्ये अँटीबायोटिकचा काहीही रोल नाही. आपल्या डॉक्टरांना भेटावे. डॉक्टरांनी जर का ऍडवाइस केले तरच त्यांचा यूज वापरा किंवा अँटीबायोटिक घेणे, अदरवाईज ते टाळणे. या सर्व गोष्टी वापरल्यास आपण हे जे सौम्य लक्षण आहेत याच्यातून बरं होण्याचे चान्सेस जास्त क्रिएट करतो. व्हायरल फीवर असल्यामुळे किंवा कॉमन कफ अँड कोल्ड हा स्वतःहून बरा होणारा आजार असतो. त्याच्यामुळे त्याला दुसरं काही मेजर असं काही ट्रीटमेंट नसते. पण जर का आपल्यास गंभीर काही लक्षणं दिसण्यात येत असतील जसे की जुलाब होणे, उलटी मळमळ होणे, सिव्हिअर हेडेक होणे आणि खूप अंग दुखणे असं काही असेल तर आपल्या डॉक्टरांना नक्की भेटणे. धन्यवाद. न्यूज 18 लोकल, प्रियांका जगताप, मुंबई.